गेल्या 3 दिवसांपासून मुसळधार पावसाचा फटका बसलेल्या आंध्र प्रदेश आणि तेलंगणाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे। पंतप्रधानांनी काल रात्री तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली आणि अतिवृष्टीग्रस्त भागातली पूरस्थिती आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीची मुख्यमंत्र्यांकडून माहिती घेतली। प्रतिकूल हवामानात आपत्कालीन सेवा देण्यासाठी हेलिकॉप्टर तैनात केले जातील असं देखील पंतप्रधानांनी आश्वस्त केलं। आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी पूरग्रस्त विजयवाडा परिसराची पाहणी करत तिथल्या नागरिकांशी संवाद साधला। 110 बोटींमधून नागरिकांना जेवण आणि वैद्यकीय सेवा पुरवल्या जात असल्याचं त्यांनी सांगितलं। तेलंगणामध्ये मेहबूबाबाद इथं रेल्वे ट्रॅक वाहून गेला असून पूरस्थिती पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे। मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळावर पाणी साचल्यानं दक्षिण मध्य रेल्वे मार्गावरील अनेक रेल्वे गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत। गुजरातमध्ये पाऊस आणि पुरानं झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयानं राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेच्या कार्यकारी संचालकांच्या नेतृत्वाखाली आंतरमंत्रालयीन केंद्रीय पथकाची स्थापना केली असून हे पथक लवकरच राज्यातल्या पूरग्रस्त जिल्ह्यांना भेट देणार आहे।